किती छोटा आहे. वृक्षारोपण चालू आहे. आपली झाडा जी लावलेली ना बाटल्यांच्या हा कोमालता ग जशी केवड्याच्या पानात. गुड आफ्टरनून, कशा आहात? आय होप मस्त असाल. तर आज आपण परत आपल्या पारस बागेन आलोय आणि आपण मस्त रोपटं आणली. आपली आधी आलेलो तेव्हा आपण बिया वगैरे लावलेल्या आणि ते म्हणजे खड्डा वगैरे खोदून घेतलेलं आणि आता आपली रोपटा एवढी झाल्या जरा ती लावायची आहे तर ती सोबत घेऊन आलोय आणि मस्त आपण शेती वगैरे लावणार आहोत. आपली साड्यांचा जो अरेंजमेंट होता आपण आधी साड्या लावलेल्या त्या पूर्ण काढल्या. आता परत दुसऱ्या साड्या लावायच्या जरा उंच म्हणजे हाईट घ्यायची आहे. तर आपण तो काम कसा होतं ना तो पण दाखवणार आहोत. आपल्याजवळ फावडा आहे, कुदल आहे, परत घमेल आहेत, पंजा आहे. आपण भरपूर म्हणजे शेतीसाठी लागणारं फूल जे आहेत ना ते सगळं घेऊन आलोय आणि मस्त आज काम करणार आहोत. आपली पूर्ण फॅमिली तयार आहे. रोपटा जी लावल्यात ना त्यांना कुठली नक्की भाजी येते आणि किती भाजी येते ना ती पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. आता एक दीड महिना आपल्याला भाजी पण दिसेल आणि आपली रोपटा मोठी झालेली पण दिसणार. तर चला आपण कामाला सुरुवात करूया. गाईज आपण बघा आपली झाडा जी लावलेली ना बाटल्यांच्या ती मस्त आता मोठी झालेली आहेत. कोणी लावल्या? खरबूजा आहे. कोणी लावल्या? तिने लावल्या. खरबूजा पण लावलाय आणि तो बघू ती झाडा बघा किती मोठी झाल्या. आता ही परत लावायची आहेत आपल्याला. आपण अर्धी म्हणजे बिया लावलेल्या आणि झाडा म्हणजे दुसऱ्या बिया आहेत ना बाटल्यांच्या लावलेल्या त्या आता एवढ्या मोठ्या झाल्या आणि त्या पण लावायच्या आहेत. यो मोगऱ्याचा झाड आहे, यो आहे खरबूजा, भेंडी, अजून डांगर, अजून काय वटाणा, बरीच झाडं आहेत ती आपण अजून काढली नाही बाहेर. आता काढू. बारीक बारीक रोपा झाल्या ही मोठी झाल्या रोपा. तर आता लावू आपण त्यांना. आणि काय झालं माहिती का प्रॉब्लेम, आम्ही साड्या लावलेल्या त्या परत काढल्या बघा. म्हणजे आता जरासा इकडचा जागा पण वाढवायची आहे ना ते इकडून वाढवून जरासा अजून परत साड्या परत लावू. अजून लावल्या नाही, लावलेल्या त्या काढल्या. जास्त काम आहे ना मानसीच करते बघ. तिला मानसीला खरबूज काकड्या तीच खाणार आहे. मानसी आल्या तू पहिले खा. हिनी खरबूज आणलेला लावायला. प्रत्येकाने काय ना काय आणलाय. वहिनी तुम्ही काय आणलाय लावायला सांग? मोगरा. वहिनीचा मोगरा आहे. बिया सगळ्या मिनी आणलाय. वहिनी सगळे काम करणार आहे. वहिनी फक्त लक्ष ठेवणार आहे. बिया आणणारा माणूस यो आहे. नाही मी आहे. हिने ऑर्डर केले बियांची. हे बघा हिचा मोगरा आहे. अजून काय आहे तुझा? जिप्सी दाखव. जिप्सी पण आहे जी. गाई जिप्सी किती भारी झाली तुम्हाला दाखवीन नंतर. जिप्सी पण आली जी. मग काय नको ती लावले ना तिकडं त्या साईडला लावते. आता मोगरा लावली एक साईडला. हे बघा ही झाडा लावायची आपल्याला. आता कशी लावू ना ती दिसलच. आता आपल्या जवळ बघा पिकाव आहे, फावडा आहे, पंजा आहे, सगळ्याच गोष्टी सगळा शेतीसाठी लागणारा हत्यार सगळं आपण घेऊन आलोय. आपल्या जवळ सगळं आहे पण त्या दिवशी नव्हता. आपण साड्या पण काढल्या बघा ना तिथून त्या साईडला लावलेल्या साड्या पूर्ण काढल्या. याई नको दुसऱ्या साड्या लावायच्या आहेत त्यांना. हा त्या दिवशी लावून गेलेलो आम्ही. बाजूला तिकडून लावलेला असं. हा नाही बघितलाय माग मुंगूस. आता नको. हे बघा सापा दाखवू बोलत. सापा दाखव. सापाला तर आम्हाला दाखवता येईल का सांगा? बाहेर काढ. अगं तो खोसून ठेवला येणे आतमध्ये. निघल कसा मारशीलो. आमच्या आई बघा गाईस तिकडे बसली. बोलते एकच काकडी खाईन जास्त काकडी खाणार नाही. सुपरवायझर. हो आईला आंबच बसून राहिले. आई एक काकडी खाणार आहे, एक खरबुजा खाणार आहे, बाकी दुसरा काही खाणार नाही. मानसी तू पहिला काय आला ना पहिला तुलाच. हो मान पहिले तुम्ही खाऊन बघायचा. आज आहेत ना अजून इकडं 2 दंड वाढवले. मोठे मोठे दंड घेतले. अजून पुढे नंबर कोणवालाच आहे ना मामी. तिथं काच आहे. नाही काच काढ उचल तिने. ए दीदूनी ब्लॉग बनवला ना. दीदू काय बोलली माहिती का? गाइस यहाँ पे काच मिल रहा है. काच ना कितना घाम. हा तिथं चाललंय काम. हे आज फायनल लावून टाकायचा. त्या बिया आहेत ना त्या दुसऱ्या. आणि इकडे बघा इजा पण काय चाललाय. काय काय भेटतंय या शेतात. खरंच बाबा ही बाई आहे ना. या अन्न साड्या जाऊन जा ना. काय घेऊन आली? टोमॅटो घेऊन आली वाटतं. ते बघ टोमॅटोचं झाड घेऊन आली. त्या साईडला तिकडचा होता तो काढला नाही. इकडं सगळं आम्ही एजंट ठेवलाय.
बघा इथं अजून एक दुसरा दंड घेतला आहे. जानू तिथं काय लावशील? खरबुजा. थांब जानू येऊ काय येऊ कसला आहे इथं आलाय बघ झाड कसला केलीचा. अरे येईल तो, त्याला काढू नको खोदून. ताई तो झाड आलाय बघ तिथं, ते उपटला. मुलट्या लावलेल्या त्या उपटल्या बघा ना गाईज. काय चाललाय इजा मारशील डोक्यावर. इथं बघा इथला एवढी झाडा लावायची आहेत. सगळी मन लावून कामा करता बघा. भाजी खायची ना म्हणून. हे बघ कुठला झाड लावलास? टोमॅटो. त्याला यादी सपोर्ट दे माझा. वा 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 पहिला झाड लागलेला आहे. टोमॅटो. ही अख्खी लाईन आपण टोमॅटोच लावायचं आहेत. त्या लाईनला टोमॅटो. चला हे बघा हे बारीक बारीक बिया आहेत त्या. हा हात बलाम अजून पप्पानी सांगितला. जागा लागेल किती? पप्पा एवढी जवळ कुठं सांगा. टोमॅटो हे लांब घ्या सांगितलं. अजून थोडासा घे ना, काय फरक पडतो तुला? काय ऐकत नाही. दोन कारण एक गुजर नको गुजरवत. सिंगल झाड नाही डबल बाय. 2 आलं ना तरी गजगज भरेल तिथली जागा. चला टाळ्या वाजवा. दुसऱ्याचं उद्घाटन झालेलं आहे. चला नाही तुझ्याच हातानं होऊ दे तो शुभ कार्य. वहिनीला आम्ही त्याचा उपटी घालायला तयार. बाबा पहिलाच माल मी खाईन. चला हिला दिला आम्ही मान. प्रत्येकाला एक मान दिलेला आहे. हा अजून दुसरा खरबुजा लावायचा मान जानवी घेणार आहे. त्याचा ताना तिकडे जाईल. काय पुरे आहे काचाच्या खाली गुलाबी गोष्ट आहे बघ. हे गाईज याने नवीन साड्या आणल्या बघा. गाईज इकडे बघा नवीन साड्या घेऊन आलाय बांधाला. यो काम या पोरांना घ्यायचा. दरवेळेस येतात बघायला मज्जा मस्ती. काय ग झोपण सुटली आई बाई. तिला कधी पण ताप आलेलाच असतं, कधी पण सर्दी झालेलीच असतं. यो बरा आहे आपला माणूस. ऐ बाबू वरती बघ. चला झाडे लावा झाडे जगवा. मिशन चालू आहे इकडं. यो आहे आपला टोमॅटोचा रोप आणि मस्त आपण लावलेला आहे बघा. अशीच एक लाईन आहे ना पूर्ण सर्व जी आहे ना ती टोमॅटोचीच आहे बघा. ते बारीक आहेत जरा रोप. वहिनी लावते तिकडं त्या साईडला बघा. वहिनीचं चाललंय विचार करते जरा कुठं लावू काय करू चाललंय. नित्या पण आलाय जरा मदत करायला. त्या दिवशी गेलेला खाडीवर आपल्या खड्ड्यावर गेलेला मच्छी पकडायला मग नव्हता. आता आला. आता आपल्याला मस्त काम करून घेईल. कारण सांगू त्या दिवशी आपण भरपूर दमलेलो. चला ही बघा ही पण जोर मारते. त्या दिवशी भरपूर काम केलेलं आहे मी. आज काय काम करते बघूया. नाही बघा ही आली. हिला बरा नाही करत. इथं लावलेलं आहे ते पण आल्या. दुध्या आला दुध्या. पावडा घेते इकडे चाललंय. हा हे घरी लावलेला ना यो सगळा. यो जो बी आहे ना त्या दिवशी आलतो बघ. त्या दिवशी घरी लावलेला तो किती भारी झाला बघ. इकडे बघ खरबूजा आहे. एवढी बादली भरली. आता त्यांची एक रोप काढून मस्त लावू. हे बाई इथं कोण आल्यान बघू. काय विचारायला आल्यान काय लावता तुम्ही. आपके गांव में भी खेती होगा ना? क्या लगाते हो फिर? सब कुछ जो चीज लगाओ वही होगा. अभी भी चालू है खेती? अब धान लगेगा. बेरन डाला हुआ है. हाँ आपके इधर क्या क्या आता है? सब कुछ आता है. धान गेहूं ही ज्यादा रहता होगा ना? जौ तो कोई बोता नहीं. चना मटर तो दूसरा एरिया होता है. चना मटर गेहूं आलू आलू
आपका गांव कौन सा गांव? हम लोग का प्रतापगढ़ पड़ता है, यूपी साइड। यूपी प्रतापगड. बापरे, आपली शेती बघायला आले ना ती. काय लावता विचारता. चला हा चला चला चला. जानू काय करते? वा बाबा, चला 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 लवकर. काय घेतलंय बघूया जानूने. जानू काय आता दुसरा काम दिला बघा. आता हिने मुलं उपटून टाकला. काय करायचं मग? काय केलंय? अलगच काढून द्या वहिनी तुम्ही तिला. माझी चुकीच नाही, बॉटलची चुकी आहे. बॉटलची चुकी आहे. हा झाकण काढा, मग आवाज येईल. इकडे बघा आम्ही कशा बाटल्यांच्या ह्याच्यात माती करून ठेवली बघा. हा याची आयडिया बरोबर आहे. यो काढील बघा आता मोबाईल. आता आपण कमी झाला पण एक खरबुजा गेला ना. हे बघा हिने दुसरा 1 एकराला घेतला, कारण कमी पडणार आहेत आपल्याला. दंड जे आहेत ना ते कमी पडणार आहेत म्हणून आपण दुसरा एक साईडला घेतलाय. जानू एक खरबुजा आहे ना, मग तू त्या साईडला लाव, तिकडच्या बाजूला. सॉरी. हा आता आहे ना वहिनीने आपले टोमॅटोचं झाड लावलेलं आहे. म्हणजे एक पूर्ण आपला जो आहे ना दंड तो वहिनी लावलेला आहे. आणि आता वहिनीने लावला आहे. आणि जानवी आहे ना भेंड्याचा रोपण करणार आहे. दाखव. हे वहिनी द्या तिच्या हातानं. चला किती छोटा आहे. वृक्षारोपण चालू आहे. इकडे बघा कसं केलंय बघा. यो काय यो बारकुसा काय होता? भेंडाही था क्या. आता इकडे दुसरे साईडला जानूच्या हाताने भेंडी बघू किती येतात. भेंड्यांचा आपण रोप लावलेलं आहे. आता बरंच रोप आहे. ते सगळं आपल्याला याच्यानं लावायचं आहे. जानवीना खरबुजा आणि भेंड्याचं काम, भेंडी लावायचं काम आहे ना जानूच करणार आहे ना. चला त्या साईडला पण तो खत आहे. मग खावा. ते बघा तिकडे साफसफाई चालेल. नैसर्गिक खत. चला इकडे पण मस्त आता त्यांनी जागा केली. इथं आहे ना मुलट्या लावायच्या आहेत. म्हणजे आपल्या आलूच्या ज्या मुलट्या आहेत ना त्या इथं लावायच्या. त्या साईडला आलेलं आहेत आलूची पानं बघा तिकडे. इकडे बघा हा वृक्षारोपण करता वेळेस तुम्हाला कसं वाटतं? याच्यात आनंद होतो. याच्यापेक्षा आनंद तुम्हाला जर हा फळं वगैरे आली ना की जास्त आनंद. बघा हिला आहे ना नुसते आमची रोपटा आहेत ना ती जराशी मोठी झाल्यानंतर आम्हाला भरपूर आनंद आहे. बघा हिने लावली ती घरी आणि घरची इकडे आणली ना रोपटा. नुसती रोपटा आली तर आम्हाला किती आनंद झाला. रोज बघायचं. आता त्याला फला भाज्या वज्या आल्या तर अजूनच आनंद होईल आम्हाला. गाईज वरती चढलाय बघा पेरू काढायला. इकडं हे बघा हे बघ किती मोठा पेरू आलाय तो तिथं त्या साईडला. मस्त काय जरा गुलगुलीत झालेला मोठा. हाय 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 तिकडं त्या साईडला पण आहे गाईज. आपल्याला दिसलाय. हे बघ कुठं आलाय. दिसलाय म्हणून तर तिथं उभी राहिलो. मी बरोबर आलो गाईज. मला बोलता नाही आतमध्ये नको जाऊ कारण इथं झाडा लावलं. पण मी मधले बाजून येते. तो जो आहे ना दंड त्याच्यावर नाही चालत. मधल्या बाजूला बघा एवढं दंड आहेत. आता तिकडच्या साईडला पण घेतलेले आहेत ते दंड. अजून आपल्याला त्या साईडला पण घ्यायचं आहे. आपण आज जरा जागा वाढवली जास्त म्हणून साड्या सगळ्या काढल्या. ते बघा तिथं साड्या आहेत. त्या दिवशी लावून गेलेलो पण त्या काढल्या. म्हणजे आता परत नंतर तिकडून तसं पेरूच्या मागून घ्यायला लागेल आपल्याला जरासं. किती माणसं एकत्र आली बघा. फक्त झाड लावायचा एक विचार केला आणि सगळी माणसं आपली एकत्र. भाजी खायची ना भाजी ताजी ताजी. असं जोरानं काम चालू आहे बघा. खरबुजासाठी घेतलेला दंड आहे. जानूला जानूचा दंड आहे तो. तिथे खरबुजा लावणार आहे ती. लाल पेरू पण आहेत गाईज आमच्या इथं. आणि यांचं चाललंय आता साडी लावायचं काम. परत तेवढ्या लावलेल्या परत काढल्या आणि आता परत लावतील. हा
चला बघूया आलो गाईज इकडं. चला यो काय दाखवते बघूया. काय लाल पेरू आलेला आहे पण दिसत नाही इथून आम्हाला. पिकलाय बघू दाखव. हा गाईज इकडं बघा लाल पेरू आहे आणि पिकलाय तो. अरे वा लाल मस्त पिकलाय. अजून बघूया अजून काढूया आपण. अजून आहे तिथे ते काढू आणि खाऊ. खालती बघलाय ए तो नाही काढत. कच्चा आहे तो. जो पिकलेला भेटला आपल्याला आपण खाऊ. चला अजून ती तिथे त्या साईडला पण दिसलाय. चल लवकर. यांचा काम चाललाय काहीच आणि आम्ही खायचं काम बघतो. चला बघू दे. ते बघ ते किती आले बघ गाईज. बघा त्या साईडला तिकडे ते बघ झूम करते. नाही झूम होत. हे बघा किती आल्या ना पेरू. रोज आलं का मला 4-5 आम्ही काढून खातो. कोण प्रियांका असं नाही करायचं. बाय बाय लय मेहनत केली आम्ही. आता आम्ही वृक्षारोपण केला आणि तू त्याला काम बिघडवतो तू आमचा. अगं जवळ नको घेऊ. त्या साईडची मार इकडे या साईडला म्हणजे जरा लांब होईल तो. तिकडं पण चाललाय काम बघा. भावडं 2 आहेत आणि पंजा कुठं आहे. आली 2 जण आणि या दोघी घेतला साडी लावायचं काम. आता काय तुम्ही शिलाई ना व्हिडिओ काढायला भेटले मस्त आले असते. चला साड्या गुंडल्या म्हणजे शिलाई मारून आणली. कट मारले बघ. चला गाईज बघा आम्ही कट मारलेली आहे. तिला तो नाही जमाचा. यो घेऊन जा. आताच उठला झोपलेला. तिला तो फावडा नाही जमाचा. इकडे आहे. दिदू आतमध्ये नको जाऊ. मस्त आहे गोड आहे गाईज. आपण खाला बघा. यांना दिला लाल होता. एवढा जास्त नाही पिकला पण मस्त गोड लागतंय. अरे कालची कोंबड्या जातील अजून खाली. हा खाली घ्या. पोराले मस्ती करताना आमची बघा. टोकीचा बांबू ठोकलेला आहे. आता याच्या साईडनं असं आपल्याला लावायचं आहे. नाही गाईज हिनीच लावल्या सगळ्या बिया. आम्हाला काय माहिती ना. मी बी बघली पण ना. सांग मला दाखवली तुम्ही बी. नाही दाखवली मग आम्हाला काय माहिती ना. मी आता येत बघते. तुम्हाला बिया जर घ्यायची असते तर कमेंट करून सांगा. आम्ही सांगू तुम्हाला. करा तुम्ही. आमच्या दोघांचा चाललाय झालाय आपला काम बऱ्यापैकी. झाडं पण लावली. अजून ही बाकी आहेत लावायची. इकडची ती पण लावू. तिकडे चाललाय खरबुजा लावायचं काम. चला कुठं ठोकताय थोडी तिथं त्या साईडला. चुका दे त्याला. वाटाणा मटर गाईज. मटर पण लावला बघा तिकडे त्या साईडला. आता आपण हे बघा या साईडला साडी लावली नाही तर जायला रस्ता तिकडून होणार आहे त्या साईडची. तिथून ती गल्ली आहे ना तिथून जायला रस्ता राहील आपल्याला आणि इकडून पूर्ण पॅक होईल. हा तो रस्ता ठेवलाय आपण जायला. होय किती होत्या बिया त्या. 5 आहेत ना. चला गाइस इसका भी ब्लॉगिंग चल रहा है क्रेजी रियांशी का ना.
हिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. दरवेळेस सांगते मी. आत्याच्या मी विचारलं होतं काहीच का मला मराठीमध्ये बोलायचे, इंग्लिश नाही तर मी विचारलो तो पण कशी भाषा. मग सांग ना तू. आता आम्ही ना मराठीत बोलू. आता काकडीची जी बी आहे ना, म्हणजे काय का पण रोपट मोठं झालेलं ते पण लावलं. आता बिया लावायच्या आहेत. काकडीची बी आहे ती पण लावायची आपल्याला. मग काकडी कशी वेल असते मग ती त्या साईडला लावायची. लिची पण आली ना, पायनॅपल त्याच्यान ती कधी बालदी आहे ना गाईस, त्याच्यानं आपला अननस आणि लिची 2 म्हणजे झाडं आल्या. ती पण आपल्याला लावायची आहेत, पण सध्या अजून जरा मोठी झाली ना की नंतर लावू ना. आम्ही 101 झाडं लावले, म्हणजे अशी कुठली झाडं नाही असं काय नाही, सगळी लावले आम्ही. आणि त्याची फळं पण आम्ही बऱ्यापैकी खाल्लेली आहेत. आता म्हणजे अर्धी केलीची खाली, नारळीची खाली, परत पेरूची खाली. काय सलाम गाइस. गाइस इसके चॅनल को सबस्क्राईब करो. बऱ्यापैकी आम्ही सगळं खाल्लेला आहे. आम्ही नारळ, पेरू, शेकटाच्या शेंगा, केली, जांभूल सगळा काय खाल्लाय. आता ही भाजी खायची. तर गाईज 2-2.5 महिन्यानं आपली भाजी होईल. या तुम्हाला भाजी पाहिजे असेल तर घ्यायला या. इकडे बियांचा जरासा या चालू आहे, म्हणजे सगळ्याच बिया लावायच्या नाही. काही बिया आहेत ना थंडीमध्ये ज्या फळं येतील. आम्ही चुकून खरबुजा लावला, तो खरबुजाचा बी, आणि तो मस्त रोपटा झाला. तर तो पण लावलाय तिथं, पण तो कसा थंडीमध्येच लावायला पाहिजे. आता आपण फक्त पावसाळ्याची भाजी लावणार आहोत आणि बाकीच्या बिया तशाच ठेवणार आहोत. त्यानंतर लावू आपण, म्हणजे कलिंगड वगैरे काय असेल तो नंतरच लावू आपण. आता चाललाय काकड्या, वांगी, भाजा, अजून भेंडी, म्हणजे टोमॅटो, कोथिंबीर, बरेच झाड आहेत. आल्यावर दिसेलच भाजी, नंतर दाखवू आपण. इथं काय आहे, आपण ज्या बिया लावलेल्या त्या अजून आल्या नाही. वहिनी खोजून बघतं नक्की काय झालंय, कोंबड्याही खालाय की नाही आहेत का बघ ना. काय ते थोडासा हा कोंब आलता ग, कोंबाला इनी काढला बघ ना. लाव परत, येईल लगेच. एवढे लवकर थोडे येतात, हिला घाई पण जास्त. चला आल्या कोंब आल्या बारीक. पण आम्हाला वाटलं अजून का नाही आला, आम्हाला वाटलं कोंबड्या खाऊन गेल्या का काय म्हणून. आता हे पण काढतो. आल्या नका वाकरूच नका. आता बिया एकदम भारी आहेत, पटकन म्हणजे आला ना. गाईज दाखवतो तुम्हाला. थांबा झाड आले, आली बघ, ही आले बघ बारीक. ते कुठं ही काय यू गोल यो काय नाही मग काय झाडच. राहू दे, पाला पडलाय तो, शेकटाचा पाला पडलाय गाईस त्याच्यावरती. पण आम्ही ज्या बिया लावल्या ना तेव्हा कोमा मस्त आल्या ना. आता दुधी आला, दुधी डांगर पण निघले, पण तो दाखव बोट लाव जरा तिथं कुठं. हा इथे समजत नाही, बारीक आहेत ते अजून, ते आता मोठं होतील. वहिनी ही कसली आहेत बारीक? चला ही नुसते खोदून काढतं, बघतोय काय आलाय का नाही. नको काढू वहिनी, येतील असं थोडं काढतं. बघते ते बघा, खोदून काढते. बघ ना ती शोध लावतोय हाय का नाही. नाही काढायची आम्हाला. हा नाही, त्या बोलतो का कोंबड्या बिंबड्या खालाय का काय, तर नाही खाल्या आहेत ते आल्या. हे बघ किती लावलेलं तुम्ही इथं. मग 5-6 होते, त्यांनी खोचून ठेवल्या त्या. आहेत एक तर दिसतंय आलेली, आता दुसऱ्या कुठं गेल्या काय माहिती. चला तिकडे बघू, चला काय चाललंय काम. ही शोध लावील आता आहेत का नाही बघू, नंतर आले असतील ना तर परत तशाच खोचून ठेव. बाबाचे जा, हे घे त्याला, तो त्या साईडला जाते.
ए या चला इकडे या. गाईज जो मस्ती करतो त्या साईडला जातात तिकडं. ओ मनी आली मनी आली. काय माहिती बाबा कालती बाबाची डेंगी बाबू माऊ याचा काय प्लॅनिंग चाललाय बघा. किती एवढे वरती उरशील का? दुधे आहेत दुधे इथे दुधे आहेत. ठोक आहे त्याचा ठोक बाहेर काढले मी बघायला येईल ना चेक करायला. ही बहिणी झाली टाकून ठेवलं काढीत नाही झाली. आता काढला तरी काय हरकत नाही. आता आपण लावलं ना साडी बघा. आपण गेल्या वेळेस तिथून लावलेली साडी आता त्या साईडची रस्ता केला आणि इकडून पॅक केला पूर्ण. इकडून सगळा पॅक केलेला साडी लावून. नंतर बघू आपली सगळी भाजी बिजी आली ना आपण मस्त जाली बिली लावू. आता सध्या बघू आपला कसं काम होतंय. जरा भाजी लावायचं काम तर झालंय. आता बघू आपली कधी झाडा मोठी होतात. इब 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 थरपडते काहीच. इकडे बघा बरोबर लावलंय. आपली देठी पण आता मस्त मोठी झाली. मुलट्या मुलट्या आता मोठ्या झाल्या. आलूची पाना देठी आहेत ना ती. हा देठी आहेत आणि नाही मग त्या दुसऱ्या असतात. आलूची पाना वेगळी असतात. ती चॉकलेटी चॉकलेटी असतात जरा. ती नाही देठी आहेत. मग आलूच्या आपण या पण लावल्या मुलट्या त्या पण येतील. पप्पा काय बोलता मग पुढच्या ना मोठा मला लावू. पूर्ण आपला जो आहे ना जागा तेवढा लावू. कारण मानसी भरपूर काम करते. मानसी मानसी बोल ना. काल्या मातीत मातीत ती पण चालती ती पण चालती. काही बोलतच नाही. इकडे बघा धन धन पेरलं दाखव. धन लाल धन आहे. लाल नाही ग मग ते कसं असतं. आपण मस्त इथं पेरलेलं आहे. इथं थोडीशी उडवा कारण ते एकदम नाजूक असतं ना झाड. माहिती कोथिंबीर आहे. इकडे डेट पण झालं. अरे वा ट्यारा बस का मी बोलतो टेरा. काय बोलतो कोथिंबीरची लागवड झालेली आहे. आणि मेन काय असतं माहितीये का कोथिंबीरच आपल्या म्हणजे कोंबड्या आहेत ना ते जास्त खातात म्हणजे मोठ्या होऊन देत नाही. त्यासाठी आता त्याच्यावर जाली टाकली म्हणजे जराशी मोठी झाली ना ती जाली काढू आपण. असं कोंबड्या जाणार नाही कारण की आपण पूर्ण पॅक केलाय बघा. ही साडी अशी लावली पूर्ण असं पॅक केलेला आहे. त्याच्या साईडनं जाणारच नाही कोंबड्या. चल तिकडं तो घे पावडा. तिकडून आलं ते येतील पण तिथं पण थोडासा लावायचा आहे कपडा त्या साईडला तिकडे. वहिनी वहिनी त्या साईडला काचचा दरवाजा लावायचा का तिकडे. मग आता इथं एवढा मोठा भारी असं या केलाय तर साड्यांचा डेकोरेशन स्लायडिंगचाच लावू. चला त्या साईडला. आता गाईज बघा इकडून सगळा पॅक केलाय आणि तिथं ओपन ठेवला. मग तिथून कोंबड्या येणार नाही का. मग तिथं काहीतरी करायला लागेल ना म्हणून मी बोललो काचचा दरवाजा बसून. काय हे बघा इकडे बघा बघू इकडे दाखव काय खातंय. गोड लागतं गोड दाखव. त्याची चाल तुरु तुरु याचे केस भुरू भुरू नव्या डोळ्यावर बट खरली जशी केवळ्याच्या पानात नवीन सळसळली. ही बघ कशी घुसली आहे जान खड्ड्यान. काढ 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 बाबू हातला दादा. काय काय माऊ गेली म्याव. ज्या ज्याच्या पकड 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 पकड. पलाला 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 पलाला. यो 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 यो
अगं बाई काय झाला काय झाला अरे बाबा एवढी पण हाऊस बरी ना इकडे बघ घाम फुटलाय आल्यापासून काम करतो बिचारी मीच खाणार मग हा काय घेतलं आता तुम्ही लावायला भाजा ती काय चवली चवली आणि भाजा इकडे चवली दाखव जरा आता यानंच बोलवायला लागेल आपली चवली बघा गावी चवली आहे आणि भाज्याचा बी आहे भाज्या आता आपल्याला कामा येतील मस्त श्रावण महिन्यात खाऊ ए म्हणजे ताई भाजा बालडीम पिशवी होती ए पण त्याला सेपरेट असं बाजूला ते पण तिथंच तसंच कर त्या बाजूला एकदम फिरून अरे या पोरी बघ तिथून येतात साप आला ना अटकून राहिलो तू बस रे तुझं तर काय पाहू डबल तर वाटतं ना मी सापानं आहे बघशील समजेल इथून पण डबल कोटिंग डबल कोटिंग चालू आहे इकडे बघा परत आता वरती त्याची दुसरी साडी घेतली म्हणजे जरा हाईट वाढवली बघू म्हणजे रोपटा मोठी झाली तरी दिसायला नको कोंबड्याना काय आला मी बाजूला होऊ का त्या साईडला जायला लागला आपली कुदल चाललाय सगळी झाली लावून चुका बिका हा इकडं चाललाय आता ये लावून आता याला काकड्या बिकड्या काय भेटणार नाही खायला आता आलाय खरबूज बघायला या आणि कुठे नेला काय माहिती आमचा बी याने बी ठेवलाय कुठेतरी आमचा हे बघ इथे भाजा आलाय हे बघा मोठा आपला भाजा झालाय इथं आणि इथं मोगऱ्याचा झाड आहे म्हणजे आम्ही कुठं काय लावलाय बघा हे आपली तगरीचा झाड फुलांचा झाड आहे बघा इथं आणि सीताफळीचं झाड तर बघितलंच आहे तुम्ही आता आपण रस्ता आहे ना या साईडला ठेवलाय बघा इकडच्या साईडनं आपल्याला जायला रस्ता राहिला आपण साड्या बिड्या बघा कशा लावल्या आता आणि आता इकडून आलो म्हणजे इकडचा रस्ता झाला पॅक पूर्ण जास्त नाही सध्या आपण एवढीच लावल्या म्हणजे बघा इथून असा एरिया आहे ना आपण कव्हर केलाय आणि एवढे भागानंच आपल्याला भाजी लावायची आता सध्या नंतर बघू म्हणजे आपली भाजी कशी येते काय कसं म्हणजे होतं ना तो बघू नंतर मग एक्स्ट्रा आपलं बी जे आहेत ना ते आपण त्या साईडला लावू आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल आणि प्रत्येकाला भाजी वगैरे बघायची असेल आपली आता नक्की आपण लावल्या रोप त्याला कुठली भाजी येते आणि किती भाजी येते ना ती म्हणजे सगळ्यांनाच बघायची असेल आणि ज्याला म्हणजे जी नवीन असतील ना चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपली भाजी पण दिसेल आणि पुढचं पण व्हिडिओ दिसेल आपण खड्ड्यावर पण जाणार आहोत मच्छी पकडायला तर आपली मच्छी भरपूर आली आपल्या चिंबोरे वगैरे आलेले आहेत त्या पण दिसतील व्हिडिओमध्ये तिकडे पण जाणार आहोत तर आपण बघू आपण आता म्हणजे भाजीचा पण दाखवूया आणि आजची व्हिडिओ जर आवडली असेल ना तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला पुढची व्हिडिओ आपण खड्डा